आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा स्वागत करते। 28 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। यादीमध्ये तुमचे नाव जर तपासायचे असेल तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पाहावा लागणार आहे। शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे, व्हिडिओ स्किप न करता पाहावा लागणार आहे। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती ही बिकट झाली आहे। पार्श्वभूमीवर सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। कर्जमाफीची योजना भारतातील विविध राज्यांमध्ये राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात आहे। शेतकरी आपल्या पिकांसाठी कर्ज घेतात, परंतु नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आर्थिक संकटामुळे कर्जाची परतफेड करणे कठीण होते। अशा परिस्थितीत सरकार त्यांच्या कर्जाचा काही भाग किंवा संपूर्ण रक्कम माफ करत असतो। आर्थिक दबाव कमी कर्जामुळे शेतकऱ्याचे आर्थिक दबाव आणि कमी होतं, त्यामुळे ते पुन्हा नव्याने जोमाने शेती करू शकतात। नवीन सुरुवात कर्जमुक्त झाल्याने शेतकरी नव्याने सुरुवात करू शकतो। त्यांना पुन्हा एकदा शेतीत गुंतवणूक करण्याची संधी मिळते। शेती क्षेत्राला चालना योजनेमुळे शेती क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने अर्थव्यवस्था सुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो। शेतजमीन साधारणपणे ज्या व्यक्तीकडे शेतजमीन आहे या या कर्जमाफीसाठी पात्र आहेत। कर्जाची मर्यादा एका ठराविक रकमेपर्यंतच कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जे माफ होणार आहेत। आर्थिक परिस्थिती आणि योजनांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीलाही विचार केला जातो। त्याची विशिष्ट निकष प्रत्येक राज्यामध्ये सर्वांचे निकष असू शकतात। उदाहरणार्थ महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आर्थिक वेबसाईट सर्वप्रथम कर्जमाफीच्या योजनेच्या अधिक वेबसाईटला भेट द्यावी। लाभार्थी पोर्टल वेबसाईटवरील लाभार्थी पोर्टलवर क्लिक करावे। माहिती भरणे, आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक यासारखी आर्थिक आवश्यक माहिती भरावी। स्थिती तपासणी, त्यानंतर तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे दिसेल। सुविधाचा विस्तार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी संशोधन, शेतकऱ्यांना विपत्ती साक्षरता प्रशिक्षण। शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी तात्पुरता दिलासा देणारी योजना आहे, मात्र शेती क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी अधिक व्यापक उपयोजनांची गरज आहे। केवळ कर्जमुक्त करणे पुरेसे नाही तर त्यांना स्वावलंबी बनवणे हे खरे आव्हान आहे। त्यासाठी सरकार, शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे। शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल हे लक्षात ठेवून पुढील वाटचाल करणे महत्त्वाचे आहे। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आले नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू। आता भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।